नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेत महासभेत चांगलाच गोंधळ झाला। इतिवृत्त मंजुरी आणि अंदाजपत्रक दुरुस्तीचे अधिकाऱ्यावरून महापौर आणि उपमहापौरांमध्ये झुंजली। संतापलेल्या उपमहापौर युनुस इसा आणि त्यांच्या 2 मुलांनी थेट स्थायी समितीचे सभापती एजाज बेग यांना मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेनंतर महापौरांनी सभा 3 दिवसांसाठी तहकूब केली। काही दिवसांपूर्वीच युनुस इसा यांचा स्थायी समिती सभापती निवडणुकीत पराभव झाला। या रागातूनच इसा आणि त्यांचे चिरंजीव आणि माजी महापौर अब्दुल मलिक आणि माजिद इसा यांनीही मारहाण केल्याची चर्चा आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीतील ड्रीम्स प्ले स्कूलच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी केअरटेकर महिलेसह 3 अटक करण्यात आली। ड्रीम्स प्ले स्कूलने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शालेय वाहन भाडे तत्वावर घेतले। बसमधील 4 ते 5 वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत लैंगिक चाळे केल्याचा बस चालक सुरेंद्र साहू आणि किरण ब्राह्मणेवर आरोप आहे। या कामी केअरटेकर म्हणून मीरा मून ही त्यांना मदत करत असल्याचंही उघड झालं। या घटनेनं वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे। लातूर जिल्ह्यातील नदी हत्तरगा इथे पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली। या गावातील समाज मंदिरावरच्या अधिकारावरून 2 गटात वाद होऊन हाणामारी सुरू झाली। यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील अचानक दगडफेक सुरू झाली आणि जमावानं पोलीस होमगार्ड यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली। या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दगडफेक आणि मारहाण करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। कल्याणशीळ मार्गावर तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली। सतीश रसाळ असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे आणि पिंपळेश्वर पॉइंट हॉटेलसमोर उभ्या असलेल्या झायलोमध्ये सतीशचा मृतदेह आढळून आला। सतीश हा काटेगावचा रहिवासी असून बांधकाम साहित्य पुरवण्याचा त्याचा व्यवसाय। दरम्यान या हत्येमागचं कारण अद्याप समजलं नसून मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।